एका छोट्याशा गावात संग्राम नावाचा एक मुलगा राहत होता. तो नावाप्रमाणे संग्राम असला तरी स्वभावाने तो अत्यंत शांत आणि संयमी होता. लहानपणापासूनच त्याला अभ्यासाची प्रचंड ओढ होती. त्याचे आई बाबा शेतात कष्ट करायचे, पण घरी आल्यावर त्यांना कधीही संग्रामला अभ्यासाला बस असं सांगावं लागलं नाही. स्वतःची जबाबदारी चोख पार पाडणारा संग्राम हा त्या कुटुंबाचा कणा होता. संग्रामच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची धाकटी बहीण वेदिकाही तशीच घडली होती. संग्रामच्या आई वडिलांनी आपल्या मुलांना केवळ शिक्षण दिले नाही तर नीतिमत्तेचे धडेही दिले. त्यामुळे समाजात या कुटुंबाकडे कौतुकाने पाहिले जायचे. म्हणूनच संग्राम आणि वेदिकाचे आई बाबा नेहमी देवाचे आभार मानत की देवाने आपल्याला हिऱ्यासारखी मुले दिली आहेत. चांगल्या संस्कारात वाढलेल्या संग्राम शिक्षण पूर्ण करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला. पण त्याचे पाय जमिनीवरच होते. पण म्हणतात ना, सुखाला नजर लवकर लागते. तो दिवस संग्राम आणि वेदिकाच्या कुटुंबासाठी काळ रात्र ठरला. संग्रामचे आई बाबा बाजारातून सामान घेऊन मोटरसायकलवरून घरी परतत असताना वाटेत एका वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. ती धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला आणि एका क्षणात संग्राम आणि वेदिकाच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या आई वडिलांच्या सावलीत ते भाऊ बहीण वाढले, ती सावलीच नियतीने हिरावून घेतली. वेदिकाचे तर रडून रडून हाल झाले होते, पण संग्रामला मात्र रडण्याचीही सवलत नव्हती. कारण आता त्याला बाप आणि आई अशा दोन्ही भूमिका बजावून आपल्या बहिणीला त्याची उणीव भासू द्यायची नव्हती. संग्रामच्या आईबाबांच्या निधनानंतर समाजातील लोकांचे खरे चेहरे समोर येऊ लागले. संग्राम नोकरी करत होता आणि वेदिका शिक्षण घेत होती. संग्राम जरी नोकरी करत असला तरी त्याला घर चालवण्याची आणि समाजातील लोकांबरोबर कसा व्यवहार करायचा याची फारशी माहिती नव्हती. कारण या सर्व गोष्टी त्याचे बाबा सांभाळत असत. पण आता परिस्थितीने त्याला एका रात्रीत मोठे केले होते. अशातच गावातील चावडीवर चर्चा सुरू झाली. काही वाईट वृत्तीचे लोक म्हणू लागले, या पोरांचे आई बाबा स्वतःच्या मुलांचे किती कौतुक करायचे. आमची मुलं किती आज्ञाधारी आणि संस्कारी आहेत असं म्हणत ताट मानेने चालत असायचे. पण आता बघा, मुलाचे आणि मुलीचे दोघांचेही खरे संस्कार दिसतील. घरी कुणाचं नियंत्रण नाही. मुलगा पैसे कमावतोय म्हटल्यावर मित्रांसोबत पार्ट्या आणि उधळपट्टी सुरू होईलच. त्यासोबत कोण कोणते व्यसन लागेल सांगता येणार नाही. आणि मुलगी तर अजून तरुण आहे. कॉलेजमध्ये शिकते म्हटल्यावर ती काय भावाचं ऐकणार आहे. तिचं पाऊल वाकडं पडायला वेळ लागणार नाही. तर काही सुजाण लोक त्यांच्या पाठीशी उभे होते. त्यांचे म्हणणे होते की संस्कार मातीच्या गोळाला आकार देतात. या मुलांच्या रक्तातच प्रामाणिकपणा आहे. ते कधीच चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत. हळूहळू संग्रामच्या कानावर या सर्व गोष्टी येत होत्या. त्याला कळून चुकले होते की समाजाला उत्तर देण्यासाठी शब्दाची नाही तर कर्तृत्वाची गरज आहे. म्हणून त्याने स्वतःच्या दुःखाला बाजूला सारले आणि तो कामाला लागला. सकाळी लवकर उठून घरचे कामावरून तो ऑफिसला जायचा. ऑफिस सुटल्यावर कुठेही वेळ वाया न घालवता थेट घरी येऊन वेदिकाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचा. वेदिकाला त्याने कधीही आई बाबांची उणीव भासू दिली नाही. तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि शिक्षणासाठी ज्या गरजेच्या गोष्टी लागायच्या त्या गोष्टी ती मागण्या अगोदरच संग्राम आणून तिच्या हातात ठेवत होता. आपला दादा आपली एवढी काळजी घेत आहे हे पाहून वेदिकाला सुद्धा आनंद होई. सोबतच संग्राम वेदिकाला समजावून सांगत असायचा, वेदिका, आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे तुझ्या आजूबाजूला जर कोणी काही बोलले तर तू त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नकोस. संग्रामने तिला शिक्षणावरच लक्ष केंद्रित करायला सांगितले. एकदा का शिक्षणाचं वय निघून गेलं की आपल्याला शिक्षण घेणं कठीण होतं आणि योग्य शिक्षण घेतलं तर पुढच्या सर्व गोष्टी आपल्याला सहज साध्य करता येतात. सर्वात महत्वाचे म्हणजे तू आता मोठी झाली आहेस. काय वाईट काय बरोबर हे तुला चांगलं समजतं. त्यामुळे तुला जास्त काही सांगण्याची गरज नाही. घरी असताना संग्राम फक्त एवढंच करत नव्हता तर ज्या गोष्टी त्याचे बाबा बघायचे त्या त्याने हळूहळू शिकून घेतल्या. बँकेचे व्यवहार, शेतीची कामे आणि समाजातील पाहुणचार तो समर्थपणे सांभाळू लागला. अशीच काही वर्ष निघून गेली आणि संग्रामच्या कष्टाचे फळ मिळाले. वेदिकाने उच्च शिक्षण पूर्ण केले आणि एका मोठ्या कंपनीत तिची निवड झाली. समाजाने जे वाकडं पाऊल पडण्याची भीती व्यक्त केली होती त्या समाजात आज वेदिका अभिमानाने मान उंचावून चालत होती. संग्रामने एका सुशिक्षित आणि चांगल्या मुलाशी वेदिकाचं लग्न लावून दिले.
लग्नाच्या मांडवात जेव्हा वेदिकाला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण संग्रामच्या डोळ्यात मात्र समाधान होते. त्याने आपल्या आईबाबांना शेवटचा निरोप देताना दिलेला शब्द पाळला होता. ज्या लोकांनी शंका घेतली होती तेच लोक आज म्हणत होते, मुलं असावीत तर संग्राम आणि वेदिका सारखी. आई वडील गेल्यावरही ज्यांनी आपल्या संस्कारांना काळिंबा फासू दिला नाही. संग्रामने आणि वेदिकाने सिद्ध केले होते की संस्कार हे केवळ आई वडिलांच्या उपस्थितीत दाखवण्यासाठी नसतात, तर त्यांच्या अनुपस्थितही ताठ मानेने जगण्यासाठी असतात. नियतीने घाला घातला तरी संस्काराची शिदोरी सोबत असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो. हे संग्रामने फक्त दाखवून दिलं नाही, तर तो आपल्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर त्याच संस्कारांच्या अधीन राहून आपलं आयुष्य जगत होता. तिकडे वेदिकाचा नवरा अभिषेक देखील खूप वैचारिक होता. त्याला या गोष्टीची जाणीव होती की वेदिकाला आई बाबा नाहीत, त्यामुळे ती आपलं दुःख कोणाला सांगणार. लग्न झालेल्या मुलीला जेव्हा एखाद्या गोष्टीचा त्रास होतो आणि अशा परिस्थितीत जर तिला आपल्या नवऱ्याची साथ नसेल तर ती आपल्या मनातील दुःख फक्त एकाच व्यक्तीला सांगते, आणि ती व्यक्ती म्हणजे तिची आई. पण वेदिकाला आईच नाही म्हटल्यावर ती आपलं दुःख आपल्याला सांगणार याची जाणीव अभिषेकला होती. सोबतच त्याला या गोष्टीची सुद्धा जाण होती की चुकून आपल्याकडून जर कधी तिचं मन दुखावलं तर अशा परिस्थितीमध्ये वेदिका काय करेल, आपल्या मनातील दुःख कोणापुढे मांडेल. एवढा खोलवर विचार करणारा अभिषेक जेव्हा वेदिका गरोदर राहिली तेव्हा त्याने तिला सांगितले, वेदिका आता तू नोकरीला जाऊ नकोस. त्यावर वेदिका म्हणाली, अभिषेक मी नोकरी सांभाळून आपल्या बाळांची काळजी सुद्धा घेईन. पण अभिषेकने स्पष्ट शब्दात नकार दिला. तो म्हणाला, अशा अवस्थेत तू प्रवास करणार हे मला पटत नाही. आपलं बाळ थोडं मोठं झाल्यानंतर तुझी इच्छा असेल तर तू पुन्हा नोकरीला जाऊ शकतेस, परंतु आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आपल्याकडे पैसे नाहीत असं नाही ना, तुझं शिक्षण वाया जाऊ नये आणि तुला नोकरी करायला आवडतं म्हणून मी आजपर्यंत तुला नोकरी करण्यास नकार दिला नाही, पण आता नाही. नवरा नको म्हणाल्याबरोबर वेदिका पुढे काय बोलणार होती, पण तिला या गोष्टीची जाणीव नव्हती की अभिषेक आपल्या काळजीपोटीच आपल्याला नोकरीला जाऊ देत नाही. पण अभिषेकच्या मनात वेगळेच विचार चालू होते. अभिषेकला या गोष्टीची जाणीव होती की कितीही काही झाले तरी वेदिका सासरवासी नाही. जर प्रवासामध्ये किंवा ऑफिसच्या कामाच्या तणावामुळे वेदिकाला काही त्रास झाला तर ती लगेच तो त्रास घरातील कोणालाही किंवा आपल्याला सांगणार नाही. तो त्रास आणि बाळाची काळजी यामध्ये बिचारी वेदिकाची अवस्था वाईट होईल. म्हणून अभिषेकने अगोदरच हा निर्णय घेतला होता. 9 महिने पूर्ण झाल्यावर वेदिकाने गोंडस बाळाला जन्म दिला. वेदिका आणि अभिषेकने आपल्या बाळाचं नाव वेदिकाच्या नावावरून वेद असे ठेवले. वेदिकाला तिच्या संसारामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. वेदच्या जन्मानंतर तर घरात आनंदी आनंद होता, पण वेदिकाला एक वेगळ्याच गोष्टीची काळजी होती. ती म्हणजे आई बाबा गेल्यानंतर ज्या भावाने तिला आई बाबांचे प्रेम दिले, सतत तिच्या भल्याचा विचार केला, काय चांगलं काय वाईट हे अगदी हातात हात घेऊन मायेने समजावलं, अशा मोठ्या दादाची तिला काळजी होती. तिने आपली हीच काळजी प्रथम अभिषेकला सांगितली. अहो, आपलं लग्न होऊन आता आपल्याला बाळ सुद्धा झालं, पण माझ्या दादाचं काय, त्याच्या लग्नाचा आपल्यालाच विचार करायला हवा ना. आज आई बाबा असते तर माझ्या दादाची अशी अवस्था झाली असती का. हे आपल्या नवऱ्याला सांगत असताना वेदिका रडायला लागली. वेदिकाला असे रडताना पाहून अभिषेकच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. तो विचार करू लागला. आपण विचार केला होता की कधीही वेदिकाच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही, पण आता हे काय घडत आहे. त्याने लगेचच वेदिकाच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि तिला शांत करत म्हणाला, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. ज्या भावाने तुझ्या आई बाबांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतल्यानंतर त्याने तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. तुझं लग्न देखील त्याने अगदी थाटामाटात करून दिले. अशा तुझ्या भावासाठी आता आपल्याला सुद्धा काहीतरी करण्याची वेळ आली आहे. येत्या रविवारीच आपण तुझ्या दादाच्या घरी जाऊया. ठरल्याप्रमाणे रविवारी अभिषेक आणि वेदिका संग्रामकडे गेले. आपल्या बहिणीला आणि भाऊजींना अचानकपणे आपल्या घरी आलेलं पाहून संग्राम म्हणाला, तुम्हा दोघांचे असे अचानकपणे कसे येणे झाले. येण्या अगोदर साधा एक फोन सुद्धा केला नाहीत. आणि माझा भाचा वेद कुठे आहे. वेदिका म्हणाली, अरे दादा, लगेच जायचं आहे त्यामुळे त्याला घेऊन आले नाही. लगेच म्हणजे जेवण सुद्धा जाणार नाहीत का. अरे दादा, जेवायला पुन्हा कधीतरी येऊ. जेवायला नाही थांबणार मग काय येणं केलं, काही सांगणार आहात की नाही. दादा, फार छोटी गोष्ट आहे पण तेवढीच महत्वाची आहे. अशी कोणती गोष्ट आहे मग ती फोनवर सुद्धा सांगता आली असती ना. त्यासाठी एवढ्या घाई गडबडीत
इथपर्यंत कशाला आलात? दादा, तुझं म्हणणं खरं आहे, पण काही गोष्टी फोनवर सांगण्यापेक्षा स्वतःच येऊन प्रत्यक्ष भेटून सांगितलेल्या बऱ्या असतात. हे बघ दादा, आता जास्त वेळ घेत नाही, मुद्द्याचं बोलते. तू तुझ्या लग्नाचा काही विचार केला आहेस की नाही? जर विचार करत असशील तर कुठे मुलगी वगैरे तुझ्या पाहण्यात आली आहे का? किंवा कोणती मुलगी तुला आवडत असेल तर तसे सांग. अगं वेदिका, तुझं लग्न काय झालं? तू अगदी मोठ्या माणसांसाठी बोलायला लागलीस. हे बघ, मी लग्नाचा वगैरे विचार करत नाही. आता जसं आयुष्य मी जगत आहे तसंच पुढे जगत राहील. संसार प्रपंच म्हटला की आपोआपच जबाबदाऱ्या वाढतात. आपल्या सोबतच्या माणसांची मनं जपावी लागतात. त्यापेक्षा हे असं आयुष्य बघ बरं. हे बघ दादा, मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण लग्न, संसार, प्रपंच या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात असायलाच हव्यात. आणि या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी सुद्धा एक वय असतं. त्या ठरलेल्या वयात ती गोष्ट होणं गरजेचं असतं. मी शिकत असताना तुम्हाला कसं समजावून सांगायचं की शिक्षण घेण्याचे सुद्धा एक वय असते. त्या वयात जर शिक्षण घेतले तर पुढच्या सर्व गोष्टी सुलभ होतात. हवं तर तसं समज, पण तू आता तरी लग्नाचा विचार करावास असे आम्हा दोघांचेही मत आहे. तुला लग्नाची तयारी, खरेदी यासारख्या गोष्टींमध्ये जास्त दिवस अडकायचं नसेल, फार मोठी तयारी करायची नसेल, तर आपण अगदी एका दिवसामध्ये सर्व विधी पार पाडून तुझं लग्न करू शकतो. वेदिकाने एवढं समजावून सुद्धा संग्राम लग्नाला तयार होत नाही. शेवटी वेदिका आपले अस्त्र बाहेर काढते. दादा, जर तू माझा खरा भाऊ असशील तर तू लग्नाला तयार होशील. तू फक्त लग्नाला तयार हो, बाकी सर्व गोष्टी आम्ही दोघे, मी आणि अभिषेक बघू. तू म्हणत असशील तर मुलगी सुद्धा मीच शोधते. वेदिका असं म्हणाल्यावर नाईलाजाने संग्राम म्हणाला, बरं, माझ्या पाहण्यात कोणतीही मुलगी नाही. तुला आवडेल त्या मुलीबरोबर मी लग्न करेल. आपल्या दादाचे असे बोलणे ऐकताच वेदिका लगेच म्हणाली, दादा, माझ्या पाहण्यात एक मुलगी आहे. तिचं नाव प्रियंका आहे. ती तिच्या मामाच्या घरी राहते. अशी मुलगी तुला चालेल का? हो चालेल. तू त्या मुलीला पाहिली आहेस तर मला त्या मुलीला पाहण्याची सुद्धा गरज नाही. मग कधी त्या मुलीच्या मामाच्या घरी जाऊन लग्नाची बोलणी करायची? वेदिका म्हणाली, मी त्या मुलीच्या मामांना कधी वेळ आहे ते विचारून तसं तुला कळवते. एवढं बोलणं झाल्यानंतर वेदिका आणि घरी अभिषेक निघून गेले. दुसऱ्या दिवशी वेदिकाने त्या मुलीच्या मामांबरोबर बोलणे केले आणि त्यांच्याकडे लग्नाच्या बोलण्यासाठी कोणत्या दिवशी वेळ आहे हे विचारून तसे आपल्या दादा संग्रामला कळवले. ठरलेल्या दिवशी लग्नाची बोलणी होऊन लग्नाची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली. आपल्या संग्राम दादाच्या लग्नात वेदिका प्रत्येक काम करण्यात पुढे होती. आणि का असू नये, कारण आपल्या दादाचे लग्न व्हावे हे तिचीच तर मनापासून इच्छा होती. तिच्या संग्राम दादाचे लग्न झाल्यानंतर वेदिका प्रत्येक आठवड्याला आपल्या दादाच्या घरी येऊन तिच्या नव्या वहिनीबरोबर गप्पा मारत असायची. कधी कधी तर ती आपल्या वहिनीला शॉपिंगला सुद्धा बरोबर घेऊन जायची. अगं प्रियंका वहिनी, आज इकडे जाऊया. पुढच्या वेळी म्हणायची की आपण अजून दुसऱ्या ठिकाणी जाऊया. असे तिचे सतत चालूच असायचे. वेदिकाचे सततचे येणे आणि इकडे तिकडे शॉपिंगला जाणे तिच्या वहिनीला आवडत नसे. म्हणून प्रियंका वेदिकाचा राग करू लागली. ही का उगाच आमच्या घरी येऊन विनाकारण माझा वेळ वाया घालवते? प्रियंकाने एक दोनदा ही गोष्ट संग्रामला देखील सांगितली की तुझ्या बहिणीला सांग की ती सारखी सारखी आपल्या घरी का येते. त्यावर संग्राम अगदी शांतपणे प्रियंकाला समजावत म्हणाला, प्रियंका, वेदिका कोणी परकी आहे का? ती माझी बहीणच आहे ना. तिला वाटत असेल की तुझ्यासोबत बोलायला कोणी नाही. मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो. कधी कधी तर मला रात्री यायला सुद्धा उशीर होतो. त्यामुळे तू कंटाळत असशील असा तिचा समज असेल. म्हणून तुला थोडा विरंगुळा हवा यासाठी ती येत असेल. तसेही आपल्या दोघांना शॉपिंगला जायला वेळ मिळत नाही. मग तुला माझ्या बहिणीबरोबर शॉपिंगला जायला मिळते ही चांगलीच गोष्ट आहे ना. प्रियंका, कसं आहे ना, माणसाने प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. तर माणसाला त्या गोष्टीचा त्रास न होता माणूस त्या गोष्टीचा आनंद घेतो. मला वाटतं की तू सुद्धा असंच करायला हवं. तसेही आपल्याला शॉपिंगसाठी वेळ मिळत नाही. मग तू सुद्धा तुझी शॉपिंग देखील तेव्हाच करत जा. त्यासाठी तुला वेगळा वेळही काढावा लागणार नाही आणि माझी वाटही पाहावी लागणार नाही. संग्रामने अगदी चांगल्या पद्धतीने प्रियंकाला समजावले, तरी देखील तिचे वागणे बदलले नाही. ती उलट संग्रामलाच उलट उत्तर देत म्हणाली, ती तुमची बहीण आहे म्हणून तिने काहीही केले तरी बरोबरच असणार. पण मला त्रास होत आहे हे मी सांगून सुद्धा तुम्हाला काही फरक पडत नाही. प्रियंकाच्या अशा बोलण्यावर संग्राम काहीही न बोलता शांत बसला. पुढे काही दिवस असेच चालू राहिले. वेदिका यायची आणि प्रियंका बरोबर गप्पा गोष्टी करायची.
कधी मध्येच इच्छा झाली की प्रियंकाला म्हणायची, चल वहिनी आपण शॉपिंगला जाऊया, काही आवडलं तर खरेदी करू. आज मात्र प्रियंकाला वेदिकाच्या अशा बोलण्याचा राग आला आणि ती रागातच म्हणाली, ताई, तुम्हाला दुसरी कामे नाहीत का? तुमचं सासर सोडून तुम्ही सारख्या इकडे काय येत राहता? आम्हाला आमचा संसार करू द्या ना. उगाच काय इथे येऊन लुडबुड करत राहता? मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही. आणि हो, तुम्ही यापुढे सारख्या सारख्या इकडे येऊन मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या वहिनीचे असे तिखट बोलणे ऐकल्यावर वेदिका एक क्षण सुद्धा तिथे न थांबता आपल्या घरी निघून गेली. संध्याकाळी ऑफिसवरून संग्राम घरी आला तेव्हा त्याने प्रियंकाला विचारलं, वेदिका कुठे आहे? मी सर्वांसाठी गरमागरम समोसे आणले आहेत, पटकन तिला बोलून घे. सर्वजण एकत्र बसून समोसे खाऊया. संग्रामच्या अशा बोलण्यावर प्रियंका थोडा वेळ काहीच न बोलता शांतच उभी राहिली. मग संग्राम पुन्हा म्हणाला, प्रियंका, वेदिका कुठे आहे? मी काय बोलतो आहे, तुला आवाज येत नाही का? अहो त्या ताई ना, प्रियंका थोडी अळखळतच म्हणाली. ताई ना त्यांच्या घरी गेल्या. अगं अशी कशी गेली? आज तर मी नेहमीपेक्षा लवकर घरी आलो आहे आणि नेहमी अभिषेक ऑफिसवरून सुटल्यावर घरी जाताना तिला बरोबर घेऊन जातो ना, मग आज ती एकटीच आणि लवकर कशी गेली? संग्राम विचार करू लागला. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याने प्रियंकाच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं तर तिचा चेहरा पडला होता आणि चेहऱ्यावर भीती पसरल्यासारखी दिसत होती. त्याच वेळी वेदिकाचा आपल्या संग्राम दादाच्या मोबाईलवर फोन आला. फोन उचलताच संग्राम म्हणाला, हॅलो वेदिका, तू आज लवकर का गेलीस? मी सर्वांसाठी गरमागरम समोसे घेऊन आलो होतो. प्रियंकाला विचारले तर ती म्हणाली, ताई त्यांच्या घरी गेल्या. काय झालं आहे वेदिका, म्हणून तू लवकर गेलीस? वेदिकाने ओळखले की आपल्या वहिनीने दादाला काहीच सांगितले नाही. उगाच प्रकरण वाढायला नको म्हणून ती पटकन म्हणाली, अरे दादा, अभिषेक आज ऑफिसमधून हाफ डे घेऊन घरी आला म्हणून मी सुद्धा लवकर घरी आले. बायकोचा चेहरा आणि बहिणीच्या आवाजावरून संग्रामला समजले होते की नक्कीच काहीतरी प्रियंका वेदिकाला बोलली असणार, म्हणूनच ती तिच्या घरी गेली असेल. त्या दिवशी संग्रामने आपल्या बायकोला बहिणीविषयी पुढे काही विचारले नाही आणि तो विषय सुद्धा तिथेच संपवला. पण त्यानंतर 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, वेदिका काही आपल्या माहेरी आली नाही. मग एके दिवशी रात्री जेवणाच्या टेबलवर संग्रामने आपल्या बहिणीचा विषय काढला. खूप दिवस झाले वेदिका आली नाही, तिची तब्येत बरी नाही का, की काही अडचण आहे, हे विचारून घ्यावं लागेल. संग्रामने वेदिकाचा विषय काढल्याबरोबर प्रियंका रागाने म्हणाली, तिचा संसार ती करत आहे, आपला आपण करत आहोत, मग का उगाच एकमेकांच्या संसारात डोकवायचं? ती तुमची बहीण आहे, मान्य आहे, म्हणून नेहमी तिची भेट घ्यायला हवी किंवा तिच्या सोबत बोलायलाच हवं असं नाही ना. भाऊ बहिणीच्या नात्याला न्याय देण्यासाठी भेटीसाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज आहे ना. शिवाय कोणता मोठा कार्यक्रम असेल तर त्यानिमित्त भेटी होतात. उगाच सारखी आठवण काढण्याची गरज नाही. संग्रामने प्रियंकाच्या बोलण्यातील राग ओळखला, त्यामुळे तो काही न बोलता शांतच राहिला. त्याला माहित होते की रागावलेल्या माणसाला कितीही कोणत्याही पद्धतीने समजावले तरीही त्याचा राग शांत होत नाही. पुढचे 1-2 वर्ष असेच निघून गेले. संग्राम आणि वेदिका हे भाऊ बहीण फक्त एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा रक्षाबंधन आणि भाऊबीजेला भेटत असायचे. असे असले तरी संग्राम न विसरता आपल्या बहिणीला फोन करून तिची चौकशी करत असायचा. दोघांचेही संसार अगदी व्यवस्थित चालू होते. संग्राम आणि प्रियंकाला देखील एक मुलगी झाली. त्या मुलीचे नाव तिच्या आत्याने म्हणजेच वेदिकानेच ठेवले. तिने आपल्या भावाच्या मुलीचे नाव ओवी ठेवले होते. आत्याने जरी आपल्या भाचीचे नाव ठेवले असले तरी आत्याचे आता आपल्या भावाच्या घरी येणे कमी झाले होते. अशातच एक दिवस संग्रामला त्याच्या ऑफिसमधून एक धक्कादायक बातमी समजली. मार्केटमध्ये मंदी आल्या कारणाने त्याच्या ऑफिसमधील 15 लोकांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले. त्यामध्ये संग्रामचे देखील नाव होते. संग्रामची नोकरी गेली हे जेव्हा प्रियंकाला समजले तेव्हा घरामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झालं. ओवीचं शिक्षण आणि घर खर्च कसा चालवायचा याच गोष्टीच्या विचारात प्रियंका आणि संग्राम बुडून गेले होते. मुलीच्या शाळेची फी भरली नाही तर मुलीला घरीच ठेवावे लागेल. अशा परिस्थितीमध्ये काय करावे दोघांना काही सुचत नव्हते. पण ही बातमी जेव्हा ओवीच्या आत्याला म्हणजेच वेदिकाला समजली तेव्हा ती लगेच आपल्या भावाच्या घरी आली. तिथे आल्यावर तिने सर्व परिस्थिती समजून घेतली आणि जास्त काही न बोलता शांतपणे निघून गेली. जेव्हा वेदिका घरी गेली तेव्हा संग्राम आणि प्रियंका तिच्याकडे आशेच्या नजरेने पाहत होते. त्यांना वाटत होते वेदिका आली आहे म्हणजे ती नक्कीच आपल्याला पैशाच्या स्वरूपात थोडीफार का होईना मदत करेल. पण वेदिकाने 1 रुपया सुद्धा दिला नाही. याचे दोघांनाही वाईट वाटले. वेदिका निघून गेल्यानंतर प्रियंका मोठे डोळे करत संग्रामकडे पाहत म्हणाली,
ही तुमची बहीण कशासाठी आली होती? आपण कसं जगतोय याची मजा घ्यायला आली होती का? संग्राम देखील आपल्या बहिणीच्या अशा वागण्याने गोंधळात पडला होता. त्यामुळे तो काहीच म्हणाला नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता संग्रामच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यामध्ये ओवी प्रियंका संग्राम सरदेसाई असे नाव लिहिले होते. त्या खालील एका नामांकित मोठ्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिल्या इयत्तेत ओवीचे ऍडमिशन झाल्याचे नमूद केले होते. हा मेसेज लगेचच संग्रामने प्रियंकाला दाखवला. तेव्हा दोघेही आश्चर्यचकित झाले की ओवीचे ऍडमिशन आणि एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये कोणी केले असेल आणि एवढी फी कोणी भरली असेल. तो मेसेज वाचून दोघेही विचार करत असतानाच दारावरची बेल वाजली. प्रियंकाने जाऊन दरवाजा उघडला तर पोस्टमन एक पत्र हातात घेऊन दारात उभा होता. त्याने एक पत्र प्रियंकाच्या हातात दिले आणि तो निघून गेला. आता कोणाचे पत्र आले? आपल्या घराच्या कर्जाचा मासिक हप्ता आपण भरला नाही म्हणून बँकेने तर पत्र पाठवलं नसेल ना, असा विचार मनात येताच प्रियंकाचे हात थरथरू लागले. थरथरत्या हाताने तिने ते पत्र संग्रामच्या हातात दिले आणि म्हणाली, अहो, बँकेचं पत्र दिसते. आपण घराच्या कर्जाचे हप्ते थकवले आहेत म्हणून बँकेने घर खाली करण्यासाठी नोटीस तर पाठवली नसेल ना. प्रियंकाच्या अशा बोलण्याने संग्रामच्या हातातील ताकद निघून गेली. ते एक छोटंसं पत्र त्याच्या हातांना जड वाटू लागलं. थरथरत्या हाताने संग्रामने ते पत्र उघडून वाचले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते बँकेचेच पत्र होते, पण ते कोणत्याही कर्जाचे हप्ते थकवल्यामुळे आले नव्हते, तर बँकेकडून संग्रामला नोकरी देण्यात आली होती त्यासाठीचे ते पत्र होते. एका नामांकित कंपनीमध्ये अकाउंटंट असणाऱ्या संग्रामला बँकेत अकाउंटंटची नोकरी मिळाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले शैक्षणिक कागदपत्र घेऊन संग्राम बँकेमध्ये गेला. तिथे त्याची सर्व शैक्षणिक कागदपत्रे तपासून त्याला त्याच दिवसापासून नोकरीवर ठेवण्यात आली. तो दिवस भरून संग्राम घरी आला तेव्हा तो खूप खुश होता, कारण आता त्याच्या हातात नोकरी होती. पण त्याला ही गोष्ट अजूनही समजली नव्हती की त्याला ही नोकरी कोणी आणि कशी मिळवून दिली आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो बँकेमध्ये गेला. मग तो बँक मॅनेजरला भेटला आणि त्याने आपल्या नोकरीविषयी बँक मॅनेजरकडे चौकशी केली. तेव्हा संग्रामला समजले की त्यालाही नोकरी मिळावी म्हणून त्याच्या बहिणीने तिच्या नवऱ्याला सांगून त्याचा मित्र बँकेत मोठ्या पदावर कामाला होता, त्याला आपल्या भावाचा बायोडेटा पाठवून त्याच्या मदतीने बँकेत नोकरी मिळवून दिली होती. आपल्या बहिणीचे असे काम पाहून संग्रामच्या डोळ्यात पाणी आले. संग्राम कामाला गेल्यावर इकडे प्रियंका तिच्या मुलीला घेऊन ज्या स्कूलमधून मेसेज आला होता त्या स्कूलमध्ये गेली आणि ओवीची फी कोणी भरली ह्याची चौकशी केली. तेव्हा समजले की ओवीच्या आत्याने तिच्या ऍडमिशनचे पैसे दिले होते, पण तिथे तिने मोबाईल नंबर संग्रामचा दिला होता. त्यामुळे ऍडमिशनचे पैसे भरून झाल्यानंतर त्यांचा मेसेज संग्रामच्या मोबाईलवर आला होता. संध्याकाळी संग्राम बँकेतून घरी आल्यावर प्रियंकाने त्याला सर्व काही सांगितले. त्यावर संग्राम म्हणाला, अगं, तू अनाथासारखी तुझ्या मामा मामीकडे राहत होतीस. असं असताना वेदिकाने माझ्यासाठी तुझी निवड केली आणि तुझ्या आयुष्यात खरा आनंद भरला. आमचे आई बाबा आम्हाला अचानकपणे सोडून गेले तेव्हा आम्ही देखील अनाथ झालो. ते आयुष्य कसं असतं, लोक कोणत्या नजरेने आपल्याकडे पाहतात याचा अनुभव माझ्यापेक्षा वेदिकाला जास्त आहे, कारण त्यावेळी ती एक तरुण मुलगी होती. त्याच अनुभवामुळे तिने माझ्यासाठी तुझी निवड केली होती. पण तुझ्या आयुष्यात चांगले दिवस आल्यावर तुझे वागणे बदलले. जिने तुझ्या चांगल्याचा विचार केला त्याच माझ्या बहिणीचा तू राग करू लागलीस. प्रियंका मान खाली झुकवत म्हणाली, तुमचं बोलणं खरं आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. वेदिका ताईंनी कधीच मला दुखवलं नाही आणि त्या कधीही त्यांच्या कर्तव्यापासून दूर झाल्या नाहीत. मी अपमान करून देखील त्यांनी आपल्या घराचा कोणताही कार्यक्रम चुकवला नाही. अगं प्रियंका, एवढंच नाही, आज मला जी बँकेत नोकरी मिळाली आहे ना, ती सुद्धा माझ्या बहिणीच्या प्रयत्नामुळेच मिळाली आहे. तिने भाऊजींच्या मदतीने त्यांच्या मित्राबरोबर बोलणं करून त्यांना मला बँकेत नोकरी देण्यासाठी विनवणी केली. संग्रामचे असे बोलणे ऐकताच प्रियंका काही क्षण सुन्न झाली. त्यानंतर संग्रामला म्हणाली, आत्ताच्या आत्ता वेदिका ताईंना इथे बोलावून घ्या, मला त्यांची माफी मागायची आहे. संग्रामने लगेच फोन करून वेदिकाला बोलावून घेतली. वेदिकाने घराच्या आतमध्ये पाऊल टाकल्याबरोबर धावत जाऊन प्रियंकाने तिचे पाय धरले आणि रडतच म्हणाली, ताई, मला माफ करा, मी खूप वाईट आहे. तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि संस्कारी स्त्रीचा मी अपमान केला. खरं तर मी माफी मागण्याच्या लायक सुद्धा नाही, पण माझ्या ओवीला तिच्या आत्याकडून चांगले संस्कार मिळावे म्हणून मी तुमच्यासोबत पदर पसरते. तुम्ही सतत इकडे येऊन माझ्या ओवीला तुमच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा मी जो काही अपमान केला आहे त्या अपमानाची मला जी काही शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे.
वेदिकाने प्रियंकाला आपल्या पायाजवळून उठवली आणि म्हणाली, वहिनी, माणसांकडून चुका होतच असतात. आता तुमची चूक तुम्हाला समजली आहे ना, यातच सर्व काही आलं. तेवढ्यात संग्राम म्हणाला, वेदिका, तू माझ्यापेक्षा लहान असलीस तरी कर्तव्य आणि संस्काराच्या बाबतीत 2 पावले पुढे आहेस. त्या दिवशी तू घरी येऊन फक्त चौकशी करून निघून गेलीस, तेव्हा मी सुद्धा तुझ्यावर नाराज झालो होतो. तिथेच माझ्या संस्कारांची पातळी समजली. पण तू काही न बोलता माझ्या पूर्ण कुटुंबासाठी जे काही केलंस ते मी शब्दात सांगू शकत नाही. असं म्हणत संग्रामने आपल्या बहिणीला घट्ट मिठी मारली. ही कथा इथेच संपली असली तर या कथेतील भाऊ आणि बहीण याचं असलेलं नातं आणि त्या दोघांवर असणारे संस्कार आपल्याला खूप काही शिकून जातात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेतील वेदिकाविषयी आपलं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.